धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित झालात आणि आता या संपूर्ण JJCL ज्याच्यासाठी गेले 2 महिने ज्यांनी अपार कष्ट घेतले त्या आपले सर्व जय जवान परिवारातील खेळाडू, प्रशिक्षक श्री संदीप ढवळे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण JJCLचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचप्रमाणे या JJCLला यशस्वी करण्याकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलं त्या आपलं स्थानिक मेघवाडी पोलीस स्टेशन, MIDC पोलीस स्टेशन, BMC, सन्माननीय शिवाई ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल, तसंच ग्राउंडमन ज्यांनी आपलं ग्राउंड तयार केलं त्यांचे, आणि विशेष उल्लेख करावासा वाटतो की या संपूर्ण टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी ज्यांनी अतिशय मेहनत घेतली त्या आपले खेळाडू डेव्हिड फर्नांडिस, आकाश कसारे, सौरभ बुरके, त्याचप्रमाणे अल्पेश आणि आपल्या या अहोरात्र काम करण्यासाठी पिच बनवण्यासाठी जिने मेहनत केली ते निनाद राणे, शशांक वाघमारे, तसेच मयूर पोर्लेकर, योगेश खेतले, अजित राणे. चुकून कुणाचा नामोल्लेख राहिला असल्यास क्षमस्व, परंतु प्रत्येक जणाने आपल्या या JJCLला यशस्वी करण्यासाठी जी काही मोलाची कामगिरी केली त्यांना सर्वांना या परिवारातर्फे मानाचा मुजरा. आपण सर्वजण असेच एकत्र राहून याच्याही पुढे याच्याही पेक्षा मोठी टुर्नामेंट, मोठी JJCL या ठिकाणी आयोजित करू. आतापर्यंत गेल्या वर्षी 14 टीम आणि आता यावर्षी 20 टीमचा सहभाग असलेल्या ही JJCL 2024 च्या अंतिम टप्प्यामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम आलेला आहे. अंतिम सामना भावकी वर्सेस सरदार 1 यांच्यामध्ये होत आहे. दोन्ही संघ अतिशय अतितटीच्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीतील संघांना नामोहरम करून या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. बघूया यावर्षी जय जवान चषकवर कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल. धन्यवाद बाबू. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय टॉस जिंकून भावकी संघाने पुन्हा एकदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि स्ट्राईकला पुन्हा एकदा अजित जाधव, एक शॉट लेग आपण पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला सुशील कुते. फुटचा चेंडू बॅकफुटला जाऊन या चेंडूला कट केलेला आहे. चेंडू डिक्लेअर मध्ये बॉल लागून आलेला आहे त्यामुळे नक्कीच दोन्ही पंच या ठिकाणी विशेष या ठिकाणी डिसिजन देणार आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून दोन्ही कॅमेरामॅन जय जवान ऑफिशियल पेजवर आपण ही स्पर्धा लाईव्ह पाहतोय. रामस्वामी त्यांचे कॅमेरामॅन, त्याचप्रमाणे DJ वाले यांचे देखील धन्यवाद. आजूबाजूच्या परिसरातील जे रेसिडेन्शियल रहिवासी यांचे देखील आभार. मॅनेजमेंट शिवाई ग्राउंडचे यांचे विशेष आभार. बाबू आणि त्यांची संपूर्ण टीम, जय जवान क्रीडा मंडळ गोविंद पदक. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पॉईंटलाच खेळून काढलेला आहे. एक धाव. बघा प्रत्येक चेंडूवर धाव येणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक चेंडूवर धाव घेत आहेत. बूंद बूंद से सागर बनता है, उंगली उंगली से कलाई बनती है. और यहाँ पर पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोरर हमें बताएंगे. बाबू विचार तिकडे पहिल्या ओव्हरनंतर स्कोर किती आलेला आहे. स्कोर बद्दल माहिती योगेश, स्कोर किती आला योगेश? योगेश स्कोर 7. आणि या संपूर्ण टुर्नामेंटचे ज्यांनी लाईव्ह केलं ते रामस्वामी आणि त्यांची टीम यांचा सुद्धा जय जवान परिवारातर्फे हार्दिक आभार. जीत नॉन स्ट्राईकला सुशील. बॉलर नेम प्लीज. जबरदस्त भन्नाट वेग आहे, एक शॉर्ट लेग आहे आणि एक लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर थोडासा वरती घेतलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर आहे, पॉइंट आहे. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग. अमे बाणे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर नो मेन्स लँड मध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू. एक फुल 2 माली लेकिन 2 रन. अमे बाणे मिस टाइम स्ट्रोक होता
समोरच्या दिशेला खेळायला गेले होते ऑन साईडला, मात्र 2 धावा मिळतात. धाव संख्या 9. दुसरं षटक अमे बाणे याचं. एक चांगला स्पीड, एक चांगला रनवे आहे, रिदम छान आहे. पॉपिंग कीच्या जवळ आल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे रिलीज पॉइंट आहे या अमे पुढचा चेंडू अजित साडी. हा देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. थोडासा शरीरावरती आक्रमणात्र मोहित आले, त्यानंतर थांबले. तर दरम्यान बघा षटक टाकत आहेत. अजित जाधव अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना, प्रत्येक चेंडू मागे 2-2 धावा घेत असताना. आणि बाबू हे फार महत्वाचं आहे. फायनल आहे, प्रत्येक चेंडूवर आपल्याला धावा घ्यायच्या आहेत, एक प्रेशर द्यायचं आहे, कारण टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि षटक चालू आहे. यस, 10 रन झालेले आहे. अमे पुढचा चेंडू अजित साठी. आता मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. त्या अगोदर कव्हरला खेळाडू फील्ड करतोय, केवळ 1 धाव. या अगोदर पहिल्या 2 4 7 2 9 2 11 आणि 1 12. प्रेक्षकांमध्ये देखील एक चांगला जोश जल्लोष. फायनल आहे, अंतिम फायनल. सरदार 1 लास्ट इयर देखील फायनलला होते. गतवर्षीचे विजेते, डिफेंडिंग चॅम्पियन, उपविजेता आपण पाहिले सरदार, मात्र डिफेंडिंग चॅम्पियनला भावकी संघाने पराभूत केलं. आता मात्र या ठिकाणी बघूया, थोडस पायावरती आक्रमण आहे. या ठिकाणी अजून एक खुशखबर अजू यांना, जर त्याने या चालू सामन्यामध्ये 3 षटकार मारले तर संतोष लोखंडे यांच्याकडून 500 रुपये रोख पारितोषिक या ठिकाणी त्यांना देण्यात येईल. 3 षटकारासाठी संतोष लोखंडे यांच्याकडनं 500. सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष संतोष लोखंडे यांचे या ठिकाणी जय जवान परिवारातर्फे हार्दिक स्वागत. 7 2 9 9 2 11 11 1 12 आणि 1 13. आता मात्र या ठिकाणी रनआउटची संधी, मात्र 1 धाव पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट स्क्वेअर लेगला. संख्या 14 रन. 2 ओव्हरनंतर 14. पहिल्या ओव्हरमध्ये 7. 2 षटक झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे 14. संतोष लोखंडे आपणास विनंती करतोय, आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचं. विद्यार्थी सेना अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष संतोषजी लोखंडे, आपणास मी सन्मानपूर्वक विनंती करतोय, आपण या व्यासपीठावर उपस्थित राहावं ही सन्मानपूर्वक विनंती. संतोषजी लोखंडे साहेब. कुळे दादा, संतोष लोखंडे साहेब बोलतायत की मी या ठिकाणी 500 रुपये अजूला दिल्याशिवाय स्टेजवर येणार नाही आहे, कारण त्यांना पूर्ण खात्री आहे की अजू या चालू सामन्यामध्ये 3 षटकार खेचणारच. गोलंदाज आहे प्रणय. लेफ्ट आर्म. ओ, आतमध्ये आणला होता डावखुरा. गोलंदाजा एंगल बनवतो. जो लेफ्ट आर्म गेंदबाज आते वो निश्चित तौर पर टप्पा गिरने के बाहर निकलती है गेंद. आणि या ठिकाणी देखील याच प्रकारचं आपण पाहिलं. 1 धाव, धाव संख्या 15. 3रं षटक मार्गस्थ. सुशील साठी. सुशीलने या चेंडूला खेळून काढले. बघूया एकेरी धाव की दुहेरी. 1च रन. 16 रन. प्रणय बॉलर आहे. धाव संख्या 16. प्रेक्षक झालेत गोळा. आणि याची देही याची डोळा. JJCL चा दुसऱ्या पर्वाचा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. जय जवान चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पर्धा, दुसरं वर्ष, दुसरं पर्व, ज्याचा आम्हालाही गर्व, ज्यामध्ये आलं सर्व.
गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुढचा चेंडू सुशील साडी. आता मात्र सुशीलने पूल केलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि उत्कृष्ट खेळ. सुशील कोटे झेलबाज झालेले आहेत. विकेट घेतलेला आहे प्रणय यांनी आणि बावकीचा हा पहिला विकेट. संदीप ढवळे सरांनी आपला स्टेज जवळ बोलवलेला आहे. बाबू निकम आपणास विनंती करतोय आपण स्टेज जवळ यायचं आहे. बाबू निकम यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आपण करणार आहोत त्यामुळे त्याची देखील तयारी आपल्याला करायची आहे. बाबू निकम इतर सर्व संयोजक जे आपले आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांना देखील विनंती करतोय. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, त्याप्रमाणे रनर्स अप, विजेता ट्रॉफी. अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये घेऊन आले महेश. तसं बॅकफुटला जाऊन खेळायला गेले आणि चेंडू डॉट निर्धाव. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. महेश सडी. मया सज्ज होतोय आणि महेशने मारला फटका. अमय बाणे खेळाडू बाद गॉन. आणि खूप चांगली गोलंदाजी प्रणयने केलेली आहे. शेवटच्या 2 बॉलवर दोन्ही डॉट. एक विकेट आणि एक डॉट. मॅच करून देतोय. येस महेंद्र बाडी बाद होत आहेत. बिल्डर मया आणि आता या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज आलेले आहे. पेपरचं षटक घेऊन गोलंदाज कोण येणार? अमे बॉलरचं नाव सिद्धू. सिद्धूवर जेवढी जबाबदारी तेवढीच फलंदाजीवर जबाबदारी अज्जूवर आहे. कारण एकूण धावसंख्या टोटल 17 की 16. योगेश धावसंख्या किती आहे योगेश? मयूर 16. एक चांगलं षटक टाकलेलं आहे. 2 धावांचं. धावसंख्या 16. स्ट्राईकला अजित जाधव. गोलंदाजी अडी सिद्धू. सचिन थोडासा मागे आहे मिडॉनला. लॉंगॉनला एक खेळाडू आहे. मोहित आहे पुढे लॉंग ऑफला. लॉंगॉन आता मात्र तसं वाईडिश काऊ कॉर्नरला अमे आहे. चालू सामन्याचा धावफलक 3 ओव्हर 16 रन आणि चौथं षटक घेऊन येत आहे सिद्धू. अमे चांगला थ्रो. रनआउटची संधी मिळणार का? आणि खेळाडू बाद झाले का? हो गया. पंचांचा निर्णय नाही. 2 रन्स. पोपा षटक घेऊन येत आहे सिद्धू. अमे पोपाने चांगला प्रयत्न केला. ऍक्शन रिप्ले जर तुम्ही आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर पाहत असाल तर तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने पोपायचा प्रयत्न होता. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जय जवान ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. अंतिम सामना येलो जर्सी मधला संघ आहे सरदार 1 तर दुसरा सामना दुसरा संघ आहे तो म्हणजे भावकी. कारण दोन्ही उपांत्य फेरीचे सामने अटीतटीची लढती झाली. त्या ठिकाणी मॉन्स्टरने 28चं आव्हान या ठिकाणी सरदार संघाने शेवटच्या 1 बॉल राखून विजय प्राप्त केला. तर एका बाजूला 19 धावा डिफेंड केल्यात. स्ट्राईकला
सुहास बाणे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. आता मात्र संधी अमेयला, मात्र या ठिकाणी चेंडू सीमा पार आहे तुय चौकार. 4 धावा. बाउंड्री आहे, बाउंड्री. मागे आहे. नाही ना, सिक्सर नाही, बाउंड्री आहे. बाउंड्री. बॉल तर डायरेक्ट झाडामध्येच गेला होता, त्यामुळे अमेयला कुठलीच संधी नव्हती आणि चांगला कनेक्ट केला. टायमिंग ऑफ ब्रेक, बाउंड्री पडलेली आहे. ऑफ कटर होता. खणखणीत चौकार आणि अजित अजूनही जाधवच्या बॅट मधून. 500 रुपये बाकी आहेत. पुन्हा एकदा डिक्लेअर मध्ये बघूया 1 की 2 पंच या ठिकाणी पाहतील आणि त्यानंतर डिसिजन देतील. मयूर किती, 1 की 2? मयूर आताचे 2 की 1? धावसंख्या 23. पुढचा चेंडू सिद्धू आणि वॉट अ शॉट. हुक केलेला आहे, मात्र हुक किती धावा करणारे मात्र पाहणं गरजेचं होईल. स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त धावा मिळतील, 1च धाव मिळते. समोर जर मारला असता नक्कीच या ठिकाणी क्लिअर करता येऊ शकला असता. बिलकुल बुम बुम माट्यासारखाच वाटतोय बॅट्समन अजित जाधव. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विभाग अध्यक्ष श्री प्रमोदजी मस्कर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जय जवान क्रीडा मंडळ गोविंदा पथकातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. संख्या 24 शेवटचा बॉल. एक चांगली धाव संख्या आपण फायनल मध्ये म्हणू शकतो. जय जवान बॉलिंग क्रीडा मंडळाचे खजिनदार अजित राणे यांना मी विनंती करतो की आपले पाहुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी विभाग अध्यक्ष श्री प्रमोदजी मस्कर साहेब यांचे शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान करतील. तात्या तात्या क्या बात है. बघा 3 धावा किती सहज, जिथे 1च धाव होती. 24 आणि 3 27, 28 करायचे आहेत दादा. संख्या व्यासपीठावर माजी विभाग अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी मस्कर साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आपण करत आहोत. त्याला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करून सत्कार सन्मान करूया.
जय जय महाराष्ट्र माझा. पंचांना एक नम्रतेची विनंती आहे. 6:35 झालेले आहेत. दुसऱ्या टीमला फलंदाजी करताना अंधाराचा त्रास होऊ नये याची काळजी घ्या. सरदार टीम, सरदार ए टीम, सरदार एक सलामीची जोडी पाठवायची आहे. आणि मी विनंती करेन भावकी टीम आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. सुधीर बाणे, त्यानंतर मया, अजित जाधव, सुशील, सर्वांना विनंती राहील. चला मोहित लवकर या बॅटिंगसाठी. सरदार एकच्या संघनायकाला विनंती करतो आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानात पाठवायची आहे. स्कोर चालू सामन्याचा स्कोर 27-28 धावांची गरज. 28 टू विन. चला खेळाडूंना डगआउट द्यायचं आहे. खेळाडूंना संपूर्ण सामन्याचं लाईव्ह YouTube प्रक्षेपण करण्यासाठी ज्यांनी मोलाचा हातभार लावला तेच आपल्या जय जवान गोविंदा पथकाचे खेळाडू आणि ह्युमन पिरामिडचे सर्व रामस्वामी यांचाही या ठिकाणी आपण शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करत आहोत. मी विनंती करतो उपसेक्रेटरी मनोज मयेकर, त्याचप्रमाणे आपले जे खेळाडू राकेश साळवी जे आपल्या विरारवरून या ठिकाणी आलेले आहेत. राकेश साळवी, प्रकाश लाड, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी यायचं आहे. तुमच्या हस्ते या ठिकाणी एक शाल, श्रीफळ, शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन रामस्वामी याचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. आपले राकेश साळवी आणि पक्या लाड यांच्यातर्फे या संपूर्ण YouTube लाईव्ह प्रक्षेपण जय जवान ऑफिशियल चॅनल वरून करणारे आपले खेळाडू रामस्वामी यांचंही या ठिकाणी आपण शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करत आहोत. तसेच या संपूर्ण जवळपास 400 लोकांचं, 300 खेळाडू, त्याच्यानंतर स्वयंसेवक आणि या सर्वांचा सकाळपासून चहा, नाश्ता आणि जेवणाची सोय करणारे कोटियन कॅटरर्स यांचे या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. 400 अनिल कोटियन, अनिलचे कोण सहकारी असतील तर त्यांनी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. हा चेंडू देखील ऑन साईडला खेळायचं होतं. अजूनपर्यंत एकदा पूर्ण होते. रनआउटची संधी आहे का? हो, निश्चितपणे मिळू शकला असता. डायरेक्ट जर आतामध्ये सुहास बाण्याने पिकअप केला असता, कलेक्ट केला असता तर. पहिला बॉल वाईट, त्यानंतर 2 धावा, म्हणजे पहिल्याच बॉलवर 3 आलेले आहेत. 28 करायचे आहेत आणि मोहित फार निर्णायक फलंदाज ठरू शकतो. ज्या प्रकारची बॅटिंग करण्याची त्याची कला आहे. पुढचा चेंडू मोहितसाठी. आता मात्र बॅकफुटला जाऊन कट करत आहेत. डिक्लेअरमध्ये 1 धाव, तर संख्या 2 बॉल 4.
पॉईंटला भाऊ आहे, कव्हरला एक खेळाडू आहे, त्यानंतर मिड ऑफला एक खेळाडू आहे सुधीर बाणे, लॉंग ऑफला मया आहे, लॉंग ऑनला एक खेळाडू आहे. पुढचा चेंडू सुहास डावे एष्टी बाहेर. पंचांचा इशारा बघूया काय येतोय. कुठल्या प्रकारचा निर्णय येत नाहीये, याचा अर्थ नक्कीच बॉल लागून गेलेला, ब्रश केलेला आहे एकतर ट्रॅकला किंवा बॅटला. सुहास ऑन साइडला गॅप मध्ये खेळून काढलेला आहे, नक्कीच एकदा आणि मिसफिल्डिंग झाली. दो टांगों के बीच जो दरार थी वहां से गेंद फरार. रफू चक्कर छू मंतर 2 रन. इस मैच को अगर बनाना तो मोहित को पूरी इनिंग खेलनी होगी, इस मैच को आगे लेकर चलना है. हालांकि 4 ओवर में अगर 28 रन बनाने तो हर एक ओवर में 7 रन प्रति ओवर के साथ आपको खेलना होगा. गेंदबाजी के लिए तैयार सुहास, राइट ऑफ द विकेट. अगली गेंद सुहास की और इस गेंद को भी खेला, लेकिन पहले ही मन बना लिया था. जिस तरह से ये रन संख्या देखेंगे कितने रन आएंगे, 1 या 2 और स्कोर संपूर्ण JJCL 2024 मध्ये जेवढे खेळाडूने मैदानावर रंगत आणली त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने जर रंगत आली असेल तर या संपूर्ण सामन्यांचं ज्यांनी समालोचन केलं ते आपले कोळेदादा. या कोळेदादांचा एक छोटासा सत्कार आपले मंडळाचे उपसेक्रेटरी मनोज मयेकर करतील. दादाचा सत्कार त्याच जागेवर करायचा आहे. पहिल्या ओव्हरनंतर योगेश 7 धावा आहेत ना, 8. तुम्ही धावांची गरज आहे 20. 15 बॉल 20 धावांची गरज. त्यामुळे नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी जी गरज होती, सुरुवात चांगली. पहिला पुढचा चेंडू आणि या ठिकाणी ऑन साइडला खेळायचं होतं, मात्र बॉलचा टप्पा पडल्यानंतर ज्या प्रकारे खेळायला गेले, पॉइंटला गेला चेंडू. धावसंख्या 9. 14 बॉल धावांची गरज आहे 19. 5चा डिफरन्स आहे, म्हणजे 14 बॉलपैकी 4 ते 5 बॉल तुम्हाला डबलमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. आणि 14 मधले जर 4 ते 5 स्ट्रोक तुम्ही खेळला तर नक्कीच 8 ते 9 धावा. तर मग कॅल्क्युलेशन करावं लागेल. कॅल्क्युलेशन मेक्स यू परफेक्ट. पुढचा चेंडू आणि हवेमध्ये उंच केलेला फटका. खेळाडू त्या ठिकाणी आहे आणि बघूया, एकदा पूर्ण केलेल्या 2 धावांसाठी मात्र नक्की तो चमकार आहे, षटकार आहे का बघूया. तिकडे व्हॉलंटियर असतील तर चेक करा. मात्र मला वाटतं खूप दूर होते की ऑन द लाईन होते, मात्र पाहणं गरजेचं राहील. आणि 2 धावा आहेत. व्हॉट अ शॉट. ही जर विकेट मिळाली असती तर विकेट नाही, दुसऱ्या पर्वाचे विजेते होण्याची संधी मिळाली असती भावकी संघाला. आणि मॅक्झिमम ऑल 40 प्लेयर्स आहेत भावकीमध्ये. आपण पाहिलं तर एक साधा सोपा झेल होऊ शकला असता. आता सुशील त्या ठिकाणी जात आहेत. काळोख होतोय, चला लवकर. सुहास बाणे अध्यक्ष मंडळाचे स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. आणि जो खेळाडू आता IC कॉलनीला होता त्याला LIC कॉलनीला घेऊन आलेत. जो कानपुर में थे अब नागपुर जा रहे सुशील. तो बहुत सारा अलग अलग यहाँ पर फील्डिंग चेंजेस हम देख रहे हैं. मौका था बिल्कुल और उस गेंद को लपक नहीं पाए. अगली गेंद और एक गेंद, और जब तक कि वहां पर डिक्लेयर में 1 रन. 1 रन के साथ स्कोर अब आगे बढ़ेगा निश्चित तौर पर. पहली गेंद पर 1 रन आया था, फिर 2, फिर 1. 3 बॉल पर अब तक 4 रन आए. 8, 4, 12 रन जीतने के लिए 28 रन बनाने, अभी भी 16 रन दूर. और जिस तरह की गेंदबाजी यहां पर कर रहे हैं ये खिलाड़ी, 12 गेंदे और जीतने के लिए 16 की जरूरत. अगली गेंद और सीधे बल्ले के साथ स्ट्रेट डाउन द ग्राउंड खेला हुआ स्ट्रोक और ये बेहतरीन कैच, कमाल का कैच सुशील द्वारा. ये मैच नहीं, ये कैच नहीं, ये मैच नहीं, ये टाइटल जीता है. व्हाट अ कैच, एब्सोल्युटली वंडरफुल. स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधे बल्ले के साथ खेला हुआ स्ट्रोक था और लगभग ऐसे लग रहा था कि
ये 6 ही रहेगा, लेकिन पूरा श्रेय सुशील को. मॅन फ्रॉम चेंबूर सुशील, जबरदस्त कामगिरी. बघा, अशा प्रकारच्या जर तुम्हाला सामने जिंकायचे असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या कॅचेस घ्यावे लागतात. आणि या ठिकाणी देखील आपण पाहतोय ते होत आहे. डेव्हिड हॅलो, चला मॅच स्टार्ट करा, डिले होतोय. खूप चांगला सामना सुरू आहे. योगेश, बॉल किती बाकी आहेत योगेश? 1 बॉल बाकी आहे. यस, 11 बॉल आणि 16 धावांची गरज. एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर नक्कीच धावसंख्या मयूर 12 धावसंख्या आहे ना मयूर? स्कोर 12 आहे ना? या षटकातीला शेवटचा चेंडू. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या. आतापर्यंत 4 बॉल मध्ये 4 रन्स दिलेत. चांगली गोलंदाजी मयाकडून. फुल टॉस, 1 धाव आणि दुसरी धाव देखील. आणि आता 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 10 बॉल्स 14 रन्स टू विन. 10 चेंडू 14 धावांची गरज. दहा बॉल धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 14 टोटल रन संख्या 14. जीतने के लिए 28 रन बनाने. एकूण धाव संख्या 28 ची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी वाघ्या. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राईकला बॅट्समन आहेत. पहिला चेंडू ठिकाणी फुल पॉवरफुल. बघूया 2 धावांसाठी की 1 धाव आहे. बघूया पंच या ठिकाणी सांगतील किती धावा. 2 आहेत. त्यामुळे 9 बॉल 12. अशी म्हटलं मी जेव्हा 15 ते 16 बॉल होते तुम्हाला 5 ते 6 डबल मारावे लागणार आहेत. आता पण 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉल मधले 3 ते 4 बॉल जर डबल झाले तर नक्कीच मॅच जवळ येऊ शकते. स्ट्राईकला बॅटर तयार होते. पुढचा चेंडू वाघ्याचा. हा देखील डिक्लेअर मध्ये जाणार की खेळाडू त्या ठिकाणी येतोय. भाऊ 1 धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत चेंडू फेक आणि गलती से मिस्टेक वाला गाना बजेगा तो बैंड बाजा बजने वाला है. थोड़ा यहाँ पर रुक बाबा रुक की जरूरत है. स्ट्राइक वर हमें 8 बॉल धावांची गरज आहे. 11 अमे राणे डावखुरा फलंदाज. स्ट्राईकला अमे बाणे. राऊंड विकेट. आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करायला गेले होते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक होता. स्वीप. एक चांगला चेंडू वाघ्या यांचा. 8 बॉल 11. आता 7 बॉल 11. पुन्हा एकदा 4चा डिफरन्स. अतिशय अटीतडीचा सामना आपण पाहतोय. एक चांगला झेल सुशील च्या हातामध्ये आपण पाहिला. मोहितचा अजूनही मॅच ऑन आहे. 7 बॉल 11 धावांची गरज. वाघ्या आता मात्र ऑफ स्टंप शफल होऊन केलेला फटका. खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि 1 धाव पूर्ण होते. बघूया त्या ठिकाणी जातो का 2 धावांसाठी आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 6 बॉल धावांची गरज 9. या शेवटच्या बॉलवर काय घडणार बघूया.
लास्ट टू गो. योगेश शेवटचा बॉल आहे का? शेवटचा बॉल आहे. सहा बॉल आणि धावांची गरज आहे आता 9. शेवटचा बॉल आहे षटकातील वाघ्या. ओ, मंकन विकेट ट्राय करत होते. राऊंड विकेट वाघ्या आणि चांगला चेंडू आणि पंचांकडे दाद मागितले जाते. क्या बात आहे, खेळाडू बाद होतोय. विकेट किपरच्या हातात. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध आहे तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला तो संपला. 5 बॉल 9 धावांची गरज आणि शेवटचं षटक अजित जाधव. 5 बॉल 9. पाच बॉल 9 धावांची गरज. अजित जाधव नवीन आलेल्या फलंदाजांवर जबाबदारी. एखादा चौकार किंवा 2 ते 3 दुहेरी फटके ज्या ठिकाणी या मॅचचं गणित बदलू शकतं. सुहास बाणे लॉंग ऑनला आलेत. अजून एक खेळाडू लॉंग ऑनला आपण पाहतोय. एक कव्हर ला आहे, एक सिली मिड ऑफ जो थोडा कॅचिंग पोझिशन मध्ये वाघ्या. पॉइंट लाईन खेळाडू आहे. अनिकेत चला गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. 5 बॉल 9 धावांची गरज. पहिला चेंडू अजित जाधव. पहिला चेंडू ऑफ कटर. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करते. गुड लेंथ वरून टप्पा पडल्यानंतर चेंडू आउट मध्ये येणारा. और एक अच्छी गेंद. देखिए कमाल की गेंदबाजी. ये कोई मौका नहीं देने वाले हैं. जिस टप्पे पर गेंदबाजी करते हैं इसीलिए कहते हैं बाहुबली में कटप्पा. और क्रिकेट में टप्पा मिलेगा तो कर्रे कार्यक्रम बना सकते हैं. बहुत टप्पे पर अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. अगली गेंद थोड़ा पीछे रखा. अच्छे बल्लेबाज है तो इन्हें पता है कि बल्लेबाज के अब मस्तिष्क में क्या चल रहा है और उसी तरह से गेंदबाजी कर रहे हैं. इसके पहले वाले मुकाबले में 5 बॉल में उन्होंने 6-7 रन बनाने के लिए नहीं दिए. हालांकि सेमीफाइनल में 20 बॉल में 19 रन नहीं बनाने दिए. दो बॉल जीतने के लिए रनों की दरकार. 6 बाउंड्री या सिक्सर मैच को जीतने के लिए आवश्यक. 2 बॉल सॉरी 1 ही रन आए. 9 की जरूरत थी. 2 बॉल में 8 रन बनाने हैं. 2 चेंडू 8 धावांची गरज. भावकी विजेता ठरणार दुसऱ्या पर्वाचा की या ठिकाणी सरदार 1 अजित जाधव अज्जू. आणि या चेंडूवर सुहास बाणे आलेले आहेत. झेल सुटलेला. 1 धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी बघूया 3री धाव देखील पूर्ण होणार का. जोपर्यंत सुधीर बाणे या ठिकाणी थ्रो करतील आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1 बॉल 5. स्ट्राईकला रवी. षटकार येणार का. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा जावेद मियादादने चेतन शर्माना मारलेला एक वेगळा विक्रम होता. त्यानंतर आपण सोमय्या सरकारला पाहिलं. दिनेश कार्तिकने जो कव्हरला षटकार खेचला होता. मात्र या ठिकाणी 1 बॉल 5 कंपल्सरी चेस होऊ शकतं. क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटी. मात्र समोर देखील अजित आहे. बघूया रवी
आणि पंचांचा इशारा येतोय नो, वाईड आहे, वाईड आहे. कहाणी में ट्विस्ट. 1 बॉल आणि 4 धावांची गरज आता. एक बॉल 4. हृदयाची धडधड वाढू लागलेला आहे. दुनियादारीचं गाणं मला आठवतंय, टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. काही घडू शकतं. एखादा बॉल चांगला मिडल केला तर चौकार, एखादा डॉट चेंडू भावकी ट्रॉफी जिंकणार. कर्मभूमि के दुनिया में श्रम सभी को करना पड़ता है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें भरना पड़ता है. चला 1 बॉल 4 धावांची गरज आहे. जरा सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया आणि दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. 1 बॉल 4 धावांची गरज. स्ट्राईकला रवी. अजित आणि हा चेंडू सीमा पार. हा येतोय षटकार. व्हॉट अ मॅच. सरदार 1 रवी हिरो ठरतोय. व्हॉट अ मॅच, वडापाव. आणि 1 बॉल 6ची आठवण करून दिली होती. ओरपी चेंडू मिळाला अजित जाधवचा. आणि रवी, एक रवी सूर्यास्त झालेला आहे, मात्र हा रवी उगवताना पाहायला मिळतोय. उगने वाले रवी को सलाम आणि उगवणाऱ्या सूर्याला नमस्कार. शेवटच्या बॉलला षटकार खेचून रवीने दाखवून दिलं, मी लेदर क्रिकेटर आहे दाखवून दिलं आणि विजेता. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ फिनिश. सरदार 1 विजेता. शेवटच्या बॉल पर्यंत वाटलं होतं कोण जिंकणार. बघा, प्रेक्षकांमधून खेळाडू कॅच पकडायला देखील गेले, त्याने आपल्या कपड्यांची जमा नाही बघितली. काय मॅच. याला म्हणतात विजेता. जय जवान. चॅम्पियन्स लीग 2024 दुसऱ्या पर्वाचा विजेता सरदार 1 आणि उपविजेता संघ ठरतोय धावकी. व्हॉट अ फिनिश. Don't vex if your name not call. We have to leave everybody some ball. We love soccer and dancehall. We love cricket and football. Come and dance in my name we call. Champion, champion, every trainee and every hard man. Champion, champion, every busy and every day. Thank you. Champion, गेल्या वर्षी डिफेंडर होते, गेल्या वर्षी उपविजेते होते सरदार 1, यावर्षी विजेते. शिवम 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 शिवम. डेव्हिड इकडे. ए डेव्हिड, पार्टी पार्टी पार्टी. डेव्हिड, डेव्हिड. रामचंद्र जी महाराज के भरे दरबार में विभीषण ने ताना मारा,